दिवसाची सुरुवात झाली आहे माझी तुमच्यापासनं फ्रेश न्यू ब्लॉगपासनं. सो माझी तब्येत खराब आहे गाईज, त्यामुळे कालचा पण ब्लॉग मी नाही बनवला आणि आजचा पण ब्लॉग बनवायला खूप कंटाळा करत होती, पण मी विचार केला की कंटाळा करून चालणार नाही, त्यामुळे मी स्टार्ट केलेला आहे. बोलायला पण नाही जमत आहे, पण केलेला आहे मी माझा ब्लॉग स्टार्ट. आणि आज कदाचित शूट किती करता येतं किती नाही बघते, पण ब्लॉग पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. सो कीप वॉचिंग. आणि तुमचा खूप सपोर्ट मिळतो आहे गाईज, म्हणजे तुम्ही माझे ब्लॉग्स बघता ते म्हणजे 100-150 मला जे पण व्ह्यूज येतात ते खूप इम्पॉर्टंट आहे. हे जे लोक आहे 100-150 स्टार्टिंगचे ते खूप महत्त्वाचे आहे माझ्यासाठी. म्हणजे पुढे जाऊन तुम्ही वाढणार आहात, भरपूर लोक वाढणार आहात, पण मग तरीही तुम्ही इलेक्शनमुळे ते थोडंसं हे चालू, त्याचा आवाज येतो आहे गाईज. कदाचित याच्यामुळेच मला कालच्या व्हिडिओला कॉपीराईट आलं असणार. माहिती नाही कालच्या व्हिडिओला कॉपीराईट आलं होतं का आलं मला ते माहिती नाही, पण कदाचित ह्याच गोष्टीमुळे आलं असणार. सो ते इलेक्शनच्यामुळे सगळं व्हॉईस इम्पॅक्ट होतो आहे. आणि मी हे बोलत होती की तुम्ही माझ्यासाठी खरंच खूप इम्पॉर्टंट आहात. जे पण स्टार्टिंगचे हे 100-150 लोक जे आहे जे मला बघतात ते खूप महत्त्वाचे आहे माझ्यासाठी. आणि खूप कमी याच्यामध्ये ग्रोथ होती आहे, दिसतं आहे मला ते. सो मी ट्राय करेल माझं बेस्ट देण्याचं आणि मी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करेल माझे ब्लॉग्स ते सगळे. आणि माझे ब्लॉग्स तुम्हाला आवडत आहे का मला सांगा. मम्मीसोबतचे ब्लॉग्स तुम्हाला आवडतात ते, मला हे सगळं दिसतं आहे, पण अजून मी काय करू असं मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा की मी अजून काय ॲड ऑन करू, तर मग मी ते करेन. सो झाडांना पाणी टाकण्याची तयारी चालू आहे गाईज. झाडांना पाणी स्प्रे करते मी माझ्या छोट्या छोट्या झाडांना, तुम्हाला माहितीच आहे. आणि हा खूप क्यूट असा वेल आहे गाईज. आम्ही ते त्या दिवशी चष्मा घ्यायला गेली होती लेन्स कार्डच्या बाहेर. खूप छान असा वेल आलेला होता आणि त्यांना विचारून मी त्याची कटिंग थोडीशी घेऊन आली आहे. सो बघेल आता त्याला रूट्स पण येतात, ते बघू शकता तुम्ही. दिसले तुम्हाला याला मुळे आलेला आहे. सो म्हणजे हा आता ग्रो होणार आहे गाईज, म्हणजे हा वाढू शकतो. हा जिवंत आहे, मेलेला नाही आहे. आणि तिथूनच मी आहे ना हे पण आणलं होतं मनी प्लांटचा. एक आणलं होतं तोडून कटिंग आणली होती. आणि मी काय करते गाईज की जे कटिंगची जी कैची ना ती माझ्या गाडीतच ठेवते. तर मला वाटलं ना की मला हे प्लांट आवडतं. सो मला आवडलं एखादं प्लांट किंवा एखादा वेल तर मी त्याची छोटीशी कटिंग घेऊन टाकते. कधी कधी विचारून घेते आणि कधी कधी मी म्हणजे असं वाटलं आजूबाजूला म्हणजे नाही आहे कोणी विचारण्यासारखं तर मग मी घेऊन येते. आणि याला खूप छान अशी फुलं आली आहे गाईज, बघू शकता तुम्ही. हे बघा, ॲक्च्युली हे कसं दिसतंय मला माहिती नाही. हे खूप छान असा वेल आहे हा पर्पल याचा. हे बघा, याला असे फुलं आली छोटी छोटी, बघू शकता तुम्ही. आणि हे खूप रिलॅक्सिंग वाटतं गाईज. म्हणजे मला आहे ना माहिती नाही का, पण मला यांच्या समोर म्हणजे असं बाहेर पण जायला आवडत नाही. कंटिन्यू यांना बघणं, यांना पॅम्पर करणं, यांना पाणी घालणं, ह्याच गोष्टी सगळ्या आवडतात. ते म्हणजे ते बोलतात ना, जर आपल्याला आपल्या टेन्शनमधून बाहेर निघायचं आहे काय गं, जर आपल्याला काही टेन्शन असेल आणि त्याच्यामधून आपल्याला बाहेर निघायचं असेल तर प्लांटिंग करा गाईज. माझं जेन्युअन सजेशन आहे तुम्हाला. जर कोणालाही रिलॅक्स व्हायचं असेल, माइंड फ्रेश करायचं असेल, आपल्या काही गोष्टींमधून बाहेर निघायचं असेल तर प्लांटिंग करा. सगळ्यात बेस्ट उपाय आहे प्लांटिंगमुळे. खरंच खूप म्हणजे खूप फरक पडतो. करून बघा तुम्ही. काय गं. आणि काल मला ही फुलं दिली होती गाईज, सो मी पाण्यामध्ये ठेवली आहे आणि बघते मी याचे जे आहे जे तर सो मी याचे प्लांटिंग करून बघणार आहे. म्हणजे याचे जे रूट्स आहे ते मातीमध्ये लावून बघेल. जर आलेच तर ह्या गुलाबाचे तर हे लाईफ टाईम एक आठवण म्हणून माझ्याकडे राहील हे प्लांट. बघेल म्हणजे लावून बघेल, सगळे लावून बघेल, त्याच्यातले कोणते येतात कोणते नाही. कारण वाटतंय मला की येऊ शकतं, कारण आता मी काढत नाही त्यांना पाण्यातून, पण खाली त्याचे ग्रोथ होण्यासारखी दिसते मला. सो बघते मी, लावून बघेल. आणि क्यूट आहे व्हाईट आणि पिंक असे याच्यामध्ये, त्याला पण पाणी घालते. आणि
पाठीमागे माझ्या काकाची मुलगी माझी बहीण येऊन मला त्रास देते, झोपली आहे. दाखवत नाही मी, ती लाजते यायला. सो गुड इव्हिनिंग गाईज. इव्हिनिंग झालेली आहे, म्हणजे मी हा व्लॉग डायरेक्ट सकाळनंतर संध्याकाळी चालू केलेला आहे. दिवसाचा शेड्यूल खूप बिझी असल्यामुळे मला दिवसाचं काही शूट करता नाही आलं, त्यामुळे तो संध्याकाळी मी कंटिन्यू केलेला आहे. सो मला तुम्हाला मी मिशोवरनं काही पार्सल मागवले होते खूप कमी प्राईजमध्ये आणि खूप चांगली क्वालिटीमध्ये. सो मला असं वाटलं की मी ते तुमच्यासोबत शेअर करावं. हा प्रमोशन व्हिडिओ नाही आहे गाईज, हे मी पेड पार्सल मागवले होते, म्हणजे मी स्वतः विकत घेतलेले. तर मग मला असं वाटलं की कदाचित हा व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा असू शकतो आहे, म्हणून मी तो व्हिडिओ कंटिन्यू म्हणजे काढती आहे. म्हणजे मला दाखवायचं आहे की मी काय मागवलेलं आहे आणि कसं आहे आणि त्याची किंमत काय आहे. म्हणजे खूप कमी पैशामध्ये खूप छान वस्तू आपण मागवू शकतो आहे मिशोवरनं. आणि मी होम डेकोरेटच्याच वस्तू मागवलेल्या आहे जास्त करून त्यामध्ये. सो कारण मी कपडे आणि मेकअप प्रोडक्ट हे मी मिशोवरनं नाही मागवत गाईज, कारण काही गोष्टींवर मी नाही विश्वास ठेवू शकत. पण मी बाकीच्या काही गोष्टी त्या मिशोवरनं मागवते आहे ना, गेल्या खूप दिवसापासून, तर त्या खूप चांगल्या येतात ते. आणि कपडे मी नाही मागवलेले, मी मागून बघणार आहे आता यापुढे की कसे येतात काय येतात. बाकी मेकअप तर मी ऑफलाईनच परचेस करते, कारण मला ते ऑनलाईन समजतच नाही, शेड वगैरे काही समजत नाही. सो मी तुम्हाला दाखवते आता मी मिशोवरनं काय मागवलं होतं आणि किती रुपयामध्ये मागवलं होतं. आणि व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा गाईज, कारण तुमच्या खूप उपयोगाचा व्हिडिओ आहे. सो सगळ्यात पहिले मी हे हँगिंग मागवलं होतं. हे मला आलं होतं काहीतरी समथिंग 195 रुपीजचं. म्हणजे खूप सुंदर आहे, म्हणजे खूप छान दिसतं ते. आणि 195 रुपीजमध्ये असं काही आहे ना, म्हणजे मी पण विश्वास नाही करू शकत. पण 195 मध्ये हे पार्सल मागवलं होतं गाईज. मी हे तुमच्या समोरच अनपॅक करते आहे. म्हणजे मी हे खोललं नव्हतं. हे लाइटिंग आहे छोट्या छोट्या, 6 लाइटिंग्स आलेल्या आहे मला होम डेकोरेटसाठी. आपल्याला म्हणजे काही फंक्शन असला किंवा फेस्टिवल असला तर त्याच्यामध्ये खूप उपयोगाची आहे. मी तुम्हाला दाखवते एक खोलून. आणि हे पण मला काहीतरी 95 रुपीजच्या 6 आलेल्या आहे गाईज. म्हणजे 95 रुपीजच्या 6. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आणि ही खूप मोठी आहे. म्हणजे मी आता बघा माझ्या मिररला पण लावलेली आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, तर ही पूर्ण इथपर्यंत आली, म्हणजे याच्यातून तुम्हाला त्याचा अंदाज लावू शकतो किती मोठी आहे. सो अशा या 6 आलेल्या आहे फक्त 95 रुपीजमध्ये. तर तुम्हाला कमी खर्चामध्ये तुमचं घर डेकोरेट करायचं असेल आणि एस्थेटिक करायचं असेल, एस्थेटिक टाईपमध्ये तुम्हाला तुमचं बेडरूम वगैरे करायचं असेल, तर तुम्ही अशा वस्तू मागवू शकताय. आपण मिरर वगैरेला पण लावू शकतो, वॉलला पण एकदम व्यवस्थित आपण ते सेट करू शकतो. अडकले आहेत. तुम्ही म्हणजे भरपूर मोठी आहे आणि अशा मला 6 आलेल्या आहे. त्यानंतर मी हे अनपॅक केलं होतं. खूप छान अशा 195 रुपीजमध्ये 1 2 3 4 5 कुंड्या मागवल्या आहे. म्हणजे मी याच्यासाठी तर माझ्याकडे शब्दच नाही आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की मी प्लांट लवर आहे आणि माझ्याकडे खूपच प्लांट आहे आणि मी अजूनही ॲड ऑन करतच चाललेली आहे. सो माझ्यासाठी तर खूप उपयोगाची वस्तू आहे. आणि 195 रुपीजमध्ये गाईज 5 कुंड्या आणि त्याच्या खालच्या 5 प्लेटी सेम त्याच कलरच्या. काही पाहिजे अजून. 195 रुपीज की 200 रुपयाची मी एक कॉफी पिऊन घेते आणि 200 रुपयामध्ये मला
5 कुंड्या, याच्यासाठी तर शब्दच नाही आहे गाईज माझ्याकडे. सो हे पण मिशोवरनं मी मागवलेलं आहे. त्यानंतर मी हे कुंड्यांचं स्टँड मागवलेलं आहे गाईज. 250 रुपीजचे समथिंग हे. आणि हे पण मला 4 आलेले आहे. आणि हे सगळे मी स्वतः परचेस केलेले गाईज आहे, म्हणजे प्रमोशन व्हिडिओ वगैरे नाही आहे. आणि मी का दाखवते आहे कारण खरंच मला आवडलेलं आहे. म्हणजे मी शॉपिंग लवर आहे, त्यामुळे मी शॉपिंग करतच असते. पण मला असं वाटलं की जेन्युइन रिव्ह्यू द्यायचा आहे मला, म्हणून मी तुम्हाला दाखवते की खरंच हा म्हणजे. आणि खरंच मी खरंच म्हणजे हे बघा असे हे स्टँड आहे 250 रुपीजचे 4 आहे गाईज. आणि खूप हेवी आहे, म्हणजे क्वालिटी खूप छान आहे यांची. किती पण जड आपण हे ठेवलं यावर कुंडी ठेवली तरी पण हे वाकणार वगैरे नाही. म्हणजे एकदम छान क्वालिटीमध्ये 250 रुपीजचे. म्हणजे तुम्ही जर हे ना एखाद्या नर्सरीमध्ये घ्यायला गेले ना सेम हे स्टँड, तर एक आपल्याला 200 रुपयाला देतात ते. म्हणजे मी खूप आणलेले आहे याआधी पण, तर एक 200 रुपयाला देतात. आणि सेम असंच आपण DIY मध्ये पण गेलो ना तर तिथं पण 199 रुपीजचा एक आहे. आणि मला 250 रुपीजमध्ये 4 आलेले आहे. म्हणजे विचार करू शकताय तुम्ही की मिशो किती हेल्प करतो आपली, आणि किती आपल्यावर तरच खाऊन त्याने कमी प्राईस ठेवलेली त्याच्या प्रत्येक गोष्टींची. मी हे नाही बोलत की मिशोवर सगळ्याच गोष्टी चांगल्या आहे, पण ज्या मी मागवते ना त्या सगळ्या मला खूप चांगल्या येतात ते. आणि मी कपडे वगैरे नाही मागवते, त्यामुळे मी त्याचा रिव्ह्यू पण नाही देऊ शकत. पण मी कपडे मागवल्यानंतर त्यांची पण क्वालिटी बघेल आणि त्याचाही रिव्ह्यू देईल तुम्हाला. हे तर बेस्ट, म्हणजे याच्यासाठी शब्द नाही आहे. हे पण मी काहीतरी 275 रुपीजचं, सॉरी हे 275 रुपीजचं एक हे आलेलं आहे पार्सल मला. हे पण मी मिशोवरनंच मागवलेलं आहे. या 3 फळ्या आणि त्याचे नट, हे सगळं असं नट वगैरे त्याचे आलेले आहे. फळ्या दाखवते मी तुम्हाला. व्हाईट कलरमध्ये आलेल्या आहे या 3. हे बघा खूप छान क्वालिटी आहे गाईज, म्हणजे खूप छान. आणि मला भिंतीला लावायचं आहे ॲक्च्युली. माझे जे छोटे छोटे पॉट आहे ते ठेवण्यासाठी आणि काही डेकोरेटच्या वस्तू छोटे छोटे असे. मी त्या दिवशी दाखवलं तुम्हाला की मी भगवान बुद्धांची मूर्त्या मागवलेल्या आहे, 2 बेबी बुद्धा. सो ते मला यावर ठेवायचे आहे. सो असे हे 3 आलेले आहे आणि याची पण क्वालिटी खूप छान आहे गाईज. आणि हे पण मी 75 रुपीजचं मागवलं होतं गाईज. याच्याच आहेत म्हणजे लाईट आणि हे आर्टिफिशियल मनी प्लांट. हे पूर्ण असं मला 75 रुपीजचं आलं होतं. आणि हे पण मला 95 रुपीजमध्ये 6 आले होते. सो असं मी मागवलं होतं. अजून भरपूर गोष्टी मागवल्या होत्या, पण मी त्या सगळ्या सेट करून दिल्या आहे, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू नाही शकत. काही किचनमध्ये सेट केलेले आहे. सो मिशोनी खरंच खूप कमी प्राईजमध्ये खूप चांगल्या वस्तू मला दिलेल्या आहे. आणि मी पण तुम्हाला सांगते आहे की काही वस्तू तुम्ही मिशोवर ट्रस्ट ठेवून घेऊ शकताय. म्हणजे मी मिशोचं प्रमोशन नाही करत आहे, पण खरंच मी मनापासून सांगते की मला वस्तू आवडल्या म्हणून मी तुम्हाला त्याचा रिव्ह्यू चांगला देते आहे. आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल यातलं कोणतीही गोष्ट, तर तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला याची लिंक शेअर करू शकते. तर लिंक देऊन टाकल. सो तुम्ही डायरेक्टली तर मिशोवर जाऊन घेऊ शकताय. सो एवढ्या वस्तू मी मागवलेल्या होत्या. आणि आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते गाईज. मी जास्त काही दाखवलं नाही. एक सकाळचं दाखवलं आणि डायरेक्ट संध्याकाळी म्हणजे ऑलमोस्ट 9-9:30 वाजत आली आहे. तर मी पूर्ण दिवस खूप बिझी असल्यामुळे मला जमलं नाही, तर मी आता शूट केलेलं आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल आणि माझे व्लॉग्स बघायला आवडत असेल, तर मला कमेंट करा गाईज. छान लाईक करा, छान कमेंट करा. आणि लाईक पण छानच करा तुम्ही. आणि मला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब नसेल केलेलं. आणि माझ्या व्हिडिओमध्ये अजून काही चेंजेस करायचे ते पण मला तुम्ही सांगा, तर मग मी ते चेंजेस करेल. आणि भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. काहीतरी नवीन इंटरेस्टिंग घेऊन येते मी तुमच्यासाठी. सो बाय, टेक केअर, गुड नाईट, लव यू ऑल. आणि थँक्स फॉर वॉचिंग गाईज. म्हणजे
मी तुम्हाला बोलू नाही शकत, पण खरंच मला खूप प्रेम मिळतं आहे तुमचं. व्ह्यूज मला खूप चांगले येतात आहे. म्हणजे मी विचार पण नाही करू शकत, की इतक्या कमी दिवसामध्ये म्हणजे फक्त 10 दिवस झालेले आहे मला माझं चॅनल ओपन करून आणि तुमचे व्ह्यूज खूप छान येतात आहे. सो त्यासाठी खरंच मनापासून तुमचं थँक आणि तुमच्यापासून मला मोटिवेशन मिळते आणि त्याच मोटिवेशनने मी पुढे अजून छान छान व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे गाईज. आणि अधूनमधून एखादा व्लॉग माझा नाही आला एखाद्या दिवशी तर थोडं समजून पण घ्या तुम्ही. कारण काही कामं असतात, खूप कामं असतात, पर्सनल असतात किंवा प्रोफेशनल असतात किंवा घरातली काही कामं. सो त्या कामांमुळे मला नाही जमत व्हिडिओ काढायला. पण मी खूप प्रयत्न करते कंटिन्यू करण्याचा, कंटिन्यू व्हिडिओ टाकण्याचा. आणि माझे शॉर्ट्स नसेल बघत तर शॉर्ट्सला पण तुम्ही जाऊन बघा आणि तिथे पण लाईक करा आणि कमेंट करा. सो बाय बाय, भेटू उद्या. लव यू ऑल.